मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी। माजी व भावी नगरसेवकांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग। सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ हे सोलापूर शहरातील सर्वात जुने मध्यवर्ती मंडळ अशी ओळख आहे। माजी आमदार कैलासवासी धर्मवीर वीरा पाटील व माजी महापौर व माजी नगराध्यक्ष कैलासवासी विश्वनाथप्पा बनशेट्टी, कैलासवासी मंजन पुकाळे, परेख कोसंदर आदी स्वातंत्र्यवीरांनी सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून सोलापुरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक उत्सव मंडळांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोर्ट कचेरी व शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणारे मंडळ अशी ओळख निर्माण केली आहे। याच मध्यवर्ती मंडळामुळे संपूर्ण भारत देशाला स्वतंत्र वाजंत्री वाजवण्यासाठी परवानगी मिळाली, अन्यथा इंग्रजांनी ही परवानगी मिळू नये यासाठी कायदाही केला होता व गणेशोत्सव वाजंत्रीविना काही भागातून नेले जावे असा कायदा केला होता। या मंडळाचे आत्तापर्यंत उत्सव अध्यक्षपद भूषविणारे कार्यकर्ते हे मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, शिक्षण मंडळ सभापती, बँकांचे डायरेक्टर, मार्केट कमिटी सदस्य, विविध पक्षांचे शहराध्यक्ष व पदाधिकारी अशा अनेक पदांवर विराजमान झाले। यामागे मध्यवर्तीचे सदस्यत्व हे एक मोठे पाठबळ ठरते। शहरामध्ये अनेक दिग्गज मध्यवर्ती मंडळांसह गणेश मंडळांचे देखील अध्यक्षपदावरती येण्यासाठी सतत धडपडत असतात। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदासाठी अनेक भावी व माजी नगरसेवक हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे। मध्यवर्ती मंडळात आपली वर्णी लावण्यासाठी मध्यवर्तीच्या निवड मंडळाकडे आपापल्या गॉडफादरकडून आणि मध्यवर्तीच्या ट्रस्टीकडून फिल्डिंग लावत आहेत। यावर्षी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाची मान्यता दिली आहे। यामुळे यावेळेस होणारा अध्यक्षाचा कार्यकाल हा एका वेगळ्या इतिहासात नोंद होणार आहे। पंच कमिटी मंडळाकडे अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जदाराने आजवर मध्यवर्ती मंडळात घेतलेला सहभाग व मध्यवर्ती मंडळाच्या किती वर्षापासूनचे सदस्य आहेत यावरून आढावा घेऊन व त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन ज्येष्ठत्वानुसार पंच कमिटीच्या सदस्यांच्या चर्चांती अध्यक्ष निवड होते। महापालिका निवडणुकीचा फीवर पाहता अनेक माजी व भावी नगरसेवक या संधीचा फायदा घेऊ पाहत आहेत, परंतु अशा या पारंपरिक रीतिरिवाज पाळणाऱ्या मंडळाकडून बाप्पाच्या सेवेची संधी नेमकी कुणाला मिळणार हे मात्र पंच कमिटीच्या निर्णयावर ठरणार आहे। काही दिवसातच मध्यवर्तीची बैठक होऊन अध्यक्ष निवड समिती निर्माण होणार आहे आणि त्यांच्या नियमाप्रमाणे कोण अध्यक्ष होईल हे पाहणे शहरवासियांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये औत्सुक्याचे ठरले आहे। सोलापूर शहरातील अनेक मातब्बर नेते मंडळींनी आपला कार्यकर्ता अध्यक्ष व्हावा यासाठी मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करत असल्याचे बोलले जात आहे। जो उत्सव अध्यक्ष होईल त्याने बाप्पांची सेवा मनोभावे केली तर नक्कीच महापालिकेत नगरसेवक पदाचा आशीर्वाद बाप्पांकडून मिळणार हे मात्र त्रिकालबाधित सत्यच म्हणावे लागेल। अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता इच्छुकांसह सोलापुरातील गणेश मंडळांना लागली आहे, म्हणून जो कोणी अध्यक्ष होईल त्याला शुभेच्छा आणि तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।